नमस्कार मित्रो, मी डॉक्टर सम्राट जानकर, तुमचा पोटाचा डॉक्टर. मित्रांनो, आपण मोशनला म्हणजे संडासला गेल्यानंतर असं आढळून येतं की काहीतरी बाहेर येतं. मोशनच्या तिथून बाहेर येतं आणि आपणाला बाहेर आलेलं कळून येतं आणि तो का आहे म्हणायचं आपण कन्फ्यूज होतो. त्या कंडिशनमध्ये तो एक तर पाईल्स, हे प्रोलॅप्स पाईल्स असू शकतो, मोठा पाईल मास बाहेर आलेला असू शकतो किंवा आतमधलं मलाशय पूर्णतः बाहेर आलेला असू शकतो. त्याला आपण रेक्टल प्रोलॅप्स म्हणतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण रेक्टल प्रोलॅप्स संदर्भामध्ये संक्षिप्तपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, रेक्टल प्रोलॅप्स म्हणजे तुमचा आतमध्ये असलेला मलाशय तुमच्या ॲनसमधून बाहेर येणं. पूर्ण मोशन झाल्यानंतर असं कळून येतं की पूर्ण मलाशय बाहेर येतोय, त्यानंतर संडास होतो, त्यानंतर तो स्वतः आतमध्ये जातो. अशी कदाचित तुम्हाला वाटत असेल तर त्याला आपण रेक्टल प्रोलॅप्स म्हणतो. समजून घेण्यासाठी हा मॉडेल आहे. हा ॲनल रिजन आहे, ज्याला आपण गुदाशय म्हणतो. हा मलाशय म्हणतो. हा मलाशय मागे माकड हाडाला फिक्स्ड असतो, पण तुमची ज्या वेळेला भरपूर दिवसापासून कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता आहे, मोशन बाहेर काढण्यासाठी किंवा संडास होण्यासाठी तुम्ही खूप सारं जोर देऊन संडास करताय, खूप वेळ संडासला बसावं लागते, अशा कंडिशनमध्ये जे काही इथं बांधणी झालेली असते ते सगळे लूज होतात. लूज झाल्यामुळे तुमचा मलाशय प्रेशर झाल्यामुळे तो पूर्ण लूज होऊन थोडं बाहेर येतो. त्याला आम्ही रेक्टोसील म्हणतो. पूर्णतः बाहेर यायला चालू होतो. त्याचे पण 3 टाईप्स आहेत, जो की बाहेर येते आणि ऑटोमॅटिक जाते. त्याला आपण रेड्युसिबल म्हणतो आणि बाहेरून पूर्ण चाटकून बसलं तर त्याला इरिड्युसिबल म्हणतो. आणि हे सगळं एका नॅचरल डिसीज म्हणजे जसं जसं वाढत राहतं रेक्टल प्रोलॅप्स तसं आढळून येतं. रेक्टल प्रोलॅप्स नेमकं प्रकार घडतो का हे समजण्यासाठी आपल्याला समजणं गरजेचं आहे की क्रोनिक कॉन्स्टिपेशन म्हणजे तुम्हाला खूप कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे, खूप तुम्हाला जोर द्यावं लागतं, त्यामुळे तिथले जे काही लिगामेंट्स ती बांधणी केलेली असते सगळे वीक होतात. वीक झाल्यामुळे रेक्टल प्रोलॅप्स होतो. किंवा एखादी लेडीज आहे, त्यांच्यामध्ये खूप सारे प्रेग्नन्सी 2-3 मुलं झालेले आहेत, नॉर्मल डिलिव्हरी झालेले आहेत, त्यांच्यामधला जो काही पेल्विक फ्लोर आहे तो वीक आहे, त्याच्यामुळे होऊ शकतो. किंवा बऱ्याच काही पेशंटमध्ये काही लागल्यानंतर किंवा बऱ्याच काही स्ट्रेनिंगमुळे बरेच काही कारणं आहेत, त्यामुळे तुम्हाला रेक्टल प्रोलॅप्स हा आजार आढळून येऊ शकतो. जर करता तुम्हाला मोशनमध्ये मोशनच्या व्यतिरिक्त संडासच्या व्यतिरिक्त काही जर आतमधला अंग बाहेर येत असेल तर तशा कंडिशनमध्ये सगळ्यात चांगला पहिला गोष्ट आपण करायला पाहिजे, एक आजकाल सगळ्यांजवळ फोटो आहे, एक जर का तो फोटो घेऊन त्याला जर सेल्फी क्लिक केलं तर तो आपल्याला रेक्टल प्रोलॅप्स आहे का पाईल्स आहे म्हणजे हिमोरॉइड आहे ह्या दोन्ही मधला फरक कळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा इन्व्हेस्टिगेशन ठरू शकतो. तुमच्या डॉक्टरांजवळ जाऊन तुम्ही जर का दाखवलं हे आहे, हे बाहेर येतं असं म्हटलं तर तुम्हाला त्यांना डायग्नोसिस सांगू शकतो की तुम्हाला पाईल्स आहे का रेक्टल प्रोलॅप्स आहे. काही काही पेशंटमध्ये रेक्टल प्रोलॅप्स पण आणि पाईल्स पण दोन्ही सुद्धा असू शकतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला रेक्टल प्रोलॅप्स असेल त्या कंडिशनमध्ये तर काही महत्त्वाचे इन्व्हेस्टिगेशन करतात. त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा कोलोनोस्कोपी. कोलोनोस्कोपी हा लाईट कॅमेरावाला एक उपकरण असतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो की कोलोनोस्कोप तुमच्या मोशनच्या रस्त्यामधून आतमध्ये दुर्बीण असते तिथं आणि लाईट आणि कॅमेरा असतो, त्याच्यामधून टाकतो. आपण बघतो काही वरती अडथळा नाही ना, काही कॅन्सर वगैरे दुसरं काही नाही आजार, हा बघण्यासाठी सर्वात पहिलं कोलोनोस्कोपी करणं गरजेचं असतो. आणि कोलोनोस्कोपीच्या नंतर एक MR डिफिकोग्राम म्हणून तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात. MR डिफिकोग्राम पण हा एक खूप महत्त्वाचा टेस्ट आहे. MR डिफिकोग्राममध्ये काय असतो की MRI हा जो काही रुटीन आपण करतो पोटासाठी किंवा काही गोष्टींसाठी, त्याच मशीनमध्ये तुम्हाला झोपवलं जातं आणि तुमच्या मोशनच्या रस्त्यामधून थोडं पेस्ट जो डाय असतो तो मोशनच्या रस्त्यानं पुढे ढकलला जातो. आणि ज्या वेळेला तुम्ही मोशनला जोर जसं आपण टॉयलेटवरती बसून करतो तसं जर का जोर देत असेल तर त्यावेळेला तुमचा मोशन फक्त बाहेर येतो का मोशन सोबत आतमधला मलाशय सुद्धा बाहेर येतो,
हा दोन्ही गोष्टी आपण समजू शकतो. ज्या पेशंटमध्ये खूप लवकर किंवा अर्ली रेक्टल प्रोलॅप्स म्हणतो किंवा रेक्टोसील म्हणतो असं काही असेल, त्या गोष्टीमध्ये MR डिफिकोग्रामनं आपल्याला पूर्ण रेक्टल प्रोलॅप्स होण्याच्या अगोदर डायग्नोज होऊ शकतो. आणि तुम्हाला खूप दिवसाचं कॉन्स्टिपेशन आहे, काही बाहेर येत असेल, MR डिफिकोग्राम एक खूप महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन ठरू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त एक ॲनल मॅनोमेट्री म्हणणारी टेस्ट असतो. ॲनल मॅनोमेट्री म्हणजे काय असतो, की एक पेन्सिल इतकं वायर मोशनच्या ठिकाणी ठेवला जातो आणि तुमची मोशनची प्रक्रिया करत असताना रेक्टममधले प्रेशर आणि मोशनच्या ठिकाणचे प्रेशर दोन्ही मोजले जातात. आणि मोशनच्या ठिकाणी प्रेशर जर का खूप जास्त आहे, रिलॅक्स होत नसेल, त्याला डिसिनर्जिया म्हणतात. त्यामुळे सुद्धा रेक्टल प्रोलॅप्स कॉमनली डेव्हलप होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण समजू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर जर तुम्हाला डायग्नोसिस रेक्टल प्रोलॅप्स आहे असे सांगितले असेल, तर ह्याच्यावरती कोणतेही गोळ्या औषधाने फरक पडत नाही. ह्याच्यावरती सर्जरी हा एकमात्र पर्याय आहे. रेक्टल प्रोलॅप्समध्ये 2 पद्धतीचे सर्जरी असतात. एक सर्जरी आहे मोशनच्या खालच्या बाजूने, म्हणजे आपण जो काही मोशनचं उदाशय म्हणतो त्या साईडनं सर्जरी केली जाते. त्या साईडनं जो काही भाग बाहेर येत असतो तो कट केला जातो किंवा स्टेपल केला जातो, त्याला स्टार प्रोसिजर. किंवा तो जो काही मोशनचे रस्ता आहे त्या रस्त्याला एक वायरने थोडंसं बारीक केलं जाते, जेणेकरून रेक्टल प्रोलॅप्स असेल तरी सुद्धा बाहेर येणार नाही असं केलं जातं. पण मित्रांनो, हे सगळे जे काही खालून सर्जरी केल्या जातात, हे सगळे सर्जरी फक्त वयोवृद्ध लोकांमध्ये, ज्यांना सर्जिकल फिटनेस नाही, ज्यांना सर्जरी करणं दुर्बिणीने किंवा ओपन पोटावून सर्जरी करणं हे योग्य नाही, तशा पेशंटमध्येच हे केला जातो. पण आजकालच्या स्टँडर्ड ट्रीटमेंट मोडॅलिटी लॅप्रोस्कोपिक सर्जरी किंवा वरतून पोटावरतून सर्जरी करणं हा स्टँडर्ड आहे. हा स्टँडर्ड का बरं आहे? तुमचे जो काही पकडून ठेवणारे सस्पेन्सर लिगामेंट असतात त्यांच्या विकनेसमुळे तुम्हाला रेक्टल प्रोलॅप्स आलेला आहे. आणि आलेला रेक्टल प्रोलॅप्स फक्त बाहेर आलेली गोष्ट आपण कट केल्यानंतर सोल्युशन होत नाही. काही पेशंटमध्ये स्टार प्रोसिजर करून खूप सारं प्रॉब्लेम वाढून बसतं. तशा कंडिशनमध्ये जो गोष्ट बाहेर आलेली आहे, ज्याला आपण बांधून ठेवतो, ती गोष्ट लूज झालेली आहे, तर त्या गोष्टीला वरती घेऊन त्याला प्रॉपरली बांधून ठेवणे किंवा त्याला फिक्स करणे हा सगळ्यात उत्तम ठरू शकतो. मग त्या कंडिशनमध्ये एक व्हेंट्रल रेक्टोपेक्सी म्हणून असतं किंवा पोस्टेरियर मेश रेक्टोपेक्सी म्हणून असतो. त्याच्यामध्ये छोटी जाळी असते, जाळी टाकून प्रॉपरली तुमचा रेक्टम मलाशय जो खाली येतो त्याला तुमच्या माकड हाडासोबत किंवा तिथला जो काही प्रीसॅक्रल फेशिया म्हणतो सॅक्रमसोबत फिक्स केला जातो. फिक्स केल्यानं काही दिवसामध्ये तो तिथं एकदम पक्क चिटकून बसतो आणि तो बाहेर येत नाही आणि तुमचा प्रॉब्लेम परमनंटली सॉल्व्ह होऊ शकतो. आणि आजच्या घडीला लॅप्रोस्कोपिक सर्जरी फॉर रेक्टल प्रोलॅप्स मेशसोबत जाळीसोबत हा स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काही मोशनच्या टायमाला काही अंग बाहेर येत असेल मोशनमधून, त्याला आपण रेक्टल प्रोलॅप्स म्हणतो, असं काही वाटत असेल, तुमच्या जवळपासच्या कोलोरेक्टल सर्जनला भेटायला हवं. त्या गोष्टीबद्दल तुम्ही डिस्कस करायला हवं आणि एखादा सेल्फी इमेज काढून किंवा MR डिफिकोग्राम वगैरे करून कोलोनोस्कोपी करून डायग्नोसिस करायला हवं. आणि जर डायग्नोसिस असेल तर स्टार प्रोसिजर किंवा काहीतरी खालून करण्यापेक्षा परमनंटली त्याचा विलास करण्यासाठी लॅप्रोस्कोपिक हा आधुनिक तंत्रज्ञानानं प्रॉपर फिक्स करायला हवं. आणि हाच त्याचा स्टँडर्ड आणि आजचा एकदम चांगला पर्याय ट्रीटमेंटचा आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल, असेच आम्ही गटफिट चॅनलवरती व्हिडिओ आणत राहू आणि तुम्हाला पूर्ण पचनक्रियेचे आजार आणि लाईफस्टाईलबद्दल सांगत राहू. तरी आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.